आणि आता आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञाताने अचानक प्रवेश केल्यामुळे खळबळ। जितेंद्र कुमार सिंग पोलिसांच्या ताब्यात। तर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आणखी एका महिलेचा घुसखोरीचा प्रयत्न। ही महिला पोलिसांच्या ताब्यात। 19 मेला ईशा छाबरा नावाची महिला सुरक्षा तोडून आत गेली होती। राज्यामध्ये कोरोनाच्या नवीन 26 रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 25 रुग्णांची नोंद, तर पुण्यामध्ये 1 कोरोनाचा रुग्ण आढळला। पाकिस्तानच्या समर्थनार्थ तरुणाने लिहिला मजकूर। छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा MIDC मधील प्रकार कंपनीमधील मशीनवर लिहिला पाकिस्तान जिंदाबादचा मजकूर। उमर शेख नावाच्या तरुणाला अटक। व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यामध्ये वाद। वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यामध्ये खडाजंगी। वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासातल्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या। यहुदी म्युझियम जवळ 2 इस्रायली कर्मचाऱ्यांवर गोळ्या झाडल्या। पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आणण्यासाठी आज आणखी खासदारांचे 2 शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर रवाना। जदयूचे खासदार संजय झा यांच्या अखत्यारीमधील शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर या दौऱ्यावर, तर DMK खासदार कनिमोझी तर करुणानिधींच्या नेतृत्वामधलं शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया आणि लात्विया, रूस या दौऱ्यावर। समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण। कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट। कोकणामधील मासेमारी बंद करण्याचा निर्णय। मासेमारी ठप्प झाल्यामुळे मच्छीमार चिंतेत। दादर LTT आणि दिवा रेल्वे स्टेशनवरून विशेष रेल्वे गाड्या सोडा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मागणी।